आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती. त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून आणि ती ऑनची सॅम्पल हे जुवेनाईल एक्यूजची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे. परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुवेनाईल एक्यूजची मॅच होत नाही, म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे. हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती. त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये कलम वाढवून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे. आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज, सीसीटीव्ही DVRs पण आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे. त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे. एकंदरीत या 304 जे ॲक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी, फोर्जरी, obtaining gratification for destruction of evidence ही सर्व कलम लावून 2 डॉक्टर्सला अटक करण्यात, ससून हॉस्पिटलचे 2 डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे. या प्रकरणमध्ये एकूण 3 गुन्हे आतापर्यंत दाखल आहे. फर्स्ट गुन्हा 304 चे होता, ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे. सेकंड ऑफेन्स जुवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर, चालकांवर दाखल झाली होती. त्यांना अटक करण्यात आली होती. ती सगळे आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे. थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखल झाला होता, ज्यामध्ये जुवेनाईल एक्यूजचे ग्रँडफादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील. या डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्समध्ये हे 2 आरोपीचे व्यतिरिक्त वडील, जुवेनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये करण्यात आलेली आहे. सर, जे ज्याचं ब्लड सॅम्पल घेतलं होतं ते दुसरा माणूस तो आयडेंटिफाय झालाय का त्याचं प्रोसेस? त्याची बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती, रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती, ही कोणाची होती याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे. हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉकमध्ये असलेले कोणाचे घेतला, एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली, सीसीटीव्ही फुटेजेस, विचारपूस आणि टेक्निकल एव्हिडन्सचे अनुषंगाने कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे. रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचं देखील उल्लेख आहे का, हा एक पहिला प्रश्न. दुसरा, विशाल अग्रवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता. फर्स्ट क्वेश्चनचे ते रिपोर्टमध्ये अल्कोहोल आलेली नाही, कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इररिलेव्हंट फॅक्ट आहे ते. सेकंड क्वेश्चन काय होता? हो, जुवेनाईल एक्यूजचे वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे. त्यामध्ये अल्कोहोल आलेली नाही. ते ऑनचे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ती अंदाजन घटनाचे 20 तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच DNA सॅम्पलिंग साठी होता. मी पूर्वीच सांगितलेले आहे की आमची केस 304 फेटल ऍक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजंट ऍक्टची नाही आहे.
ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्त्वाचे कॉम्पोनेंट असते. आमची केस 304 IPC कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे, ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेसमध्ये होता, त्यांना पूर्ण नॉलेज होती, त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो, ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे. म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे काही महत्त्व त्याचे राहत नाही. आरोपी विशाल अग्रवाल आणि अजय तावरे यांच्यात थेट संपर्क झाल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे, मात्र विशाल अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाचे फोन आरोपीला गेलेले आहेत? या अनुषंगाने आम्ही आपल्याला सांगितलेली आहे, पूर्वी पण सांगितले होते, आज परत आम्ही सांगतो की या प्रकरणात तपास अत्यंत युद्ध पातळीवर आणि प्रत्येक दिशेने चालू आहे. जे कोणी या केसमध्ये सामील असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल. ही पूर्ण सर्व दिशेने कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन कोऑर्डिनेटेड रीत्याने 3 गुन्हे दाखल आहे, ते 3ही गुन्ह्याचे कोऑर्डिनेटेड रीत्याने इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्यांना आम्ही लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ ही आम्ही सगळ्यांना आश्वासन देतो. खाजगी लॅबला पण आपण रिपोर्ट पाठवले, खाजगी लॅब असा उल्लेख तुम्ही केला होता. अशा मी सांगितले नव्हते, ऑन द हॉस्पिटल वरून घेतले होते, ती सरकारी आहे, कोणताही खाजगी लॅबला पाठवायची काही हे नाही आहे. हे आमचे फॉरेन्सिक लॅब पूर्णपणे केपेबल आहे आणि त्यांच्याकडूनच ही पूर्ण रिपोर्ट आलेली आहे. पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह रीत्याने त्यांनी सर्व प्रकारचे एनालिसिस करून त्यांनी रिपोर्ट दिलेली आहे.